मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. अंतर्वलीत दगडफेकी शरद पवार यांचे आमदार होते असं भुजबळ म्हणतात. दगडफेकीच्या आदल्या दिवशी बैठका झाल्या असाही भुजबळ यांचा दावा आहे. बैठकीत पवारांचे आमदार उपस्थित होते. समता परिषदेत भुजबळ यांनी हे वक्तव्य केलंय. यावर आता छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण सुद्धा समोर येताना दिसतंय. तर यावर जरांगेही व्यक्त होत आहे. मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो. आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा. छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे. आता की तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणताही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे. तर समाजाचं कल्याण होत असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.